सीबीआय अर्थात केंद्रीय तपास ब्युरोनं 20 डिसेंबरच्या शनिवारी लाचखोरीचं एक मोठं आणि तितकंच धक्कादायक प्रकरण उघडकीस आणलं। सीबीआयनं थेट संरक्षण मंत्रालयात कार्यरत असलेल्या एका लष्करी अधिकाऱ्याला लाचखोरीच्या आरोपाखाली अटक केली आहे। उत्पादन विभागात कार्यरत असलेले लेफ्टनंट कर्नल दीपक कुमार शर्मा असं त्या अधिकाऱ्याचं नाव असून सीबीआयनं त्यांच्या दिल्ली येथील घरामधून तब्बल 2,23,00,000 रुपये एवढी रोख रक्कम जप्त केली आहे। फोटोमध्ये तुम्ही तो पैशांचा डोंगर पाहू शकता। दुसरीकडे राजस्थानमधील श्रीगंगानगर येथे घरातूनही 10 लाख रुपये रोख आणि इतर अनेक आक्षेपार्ह कागदपत्र हस्तगत करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे। या ठिकाणी दीपक कुमार शर्मा यांच्या पत्नी कर्नल काजल बाली या वास्तव्यास होत्या। सीबीआयने त्यांच्यावरही गुन्हा दाखल केलाय। तसेच या लाचखोरी प्रकरणाचं दुबई कनेक्शन देखील समोर आल्याचं तपासात बघायला मिळत आहे। त्यामुळे या प्रकरणानं सध्या देशभरात चांगलीच खळबळ उडाली आहे। देशातील लाचखोरी थेट संरक्षण मंत्रालयापर्यंत पोहोचल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे। पण मंडळी, हे सगळं प्रकरण नक्की आहे तरी काय? लेफ्टनंट कर्नल सीबीआयच्या जाळ्यात कसा अडकला? खासगी कंपन्यांसोबत त्यानं कसा कट रचला? सीबीआयने या संदर्भात कोणती माहिती दिली आहे तेच जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी पूजा आणि आपण पाहताय देदनका। सीबीआय म्हणजेच केंद्रीय तपास ब्युरोनं दिलेल्या माहितीनुसार 20 डिसेंबरला लाचखोरी प्रकरणात लेफ्टनंट कर्नल दीपक कुमार शर्मा आणि एक खासगी व्यक्ती ज्याचं नाव विनोद कुमार आहे अशा दोघा जणांना सीबीआयनं अटक केली आहे। लेफ्टनंट कर्नल दीपक कुमार शर्मा जे भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयात संरक्षण उत्पादन विभाग तसंच आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि निर्यात विभागात उपनियोजन अधिकारी म्हणून कार्यरत आहेत, तर त्यांच्या पत्नी कर्नल काजल बाली या राजस्थानच्या श्रीगंगानगर येथील 60 इन्फंट्री डिव्हिजन ऑर्गनन्स युनिट म्हणजेच कमांडिंग ऑफिसर म्हणून कार्यरत आहेत। हे दोघे पती पत्नी दुबई स्थित एक कंपनी आणि इतरांविरुद्ध गुन्हेगारी कट रचने, लाचखोरी इत्यादी आरोपांवर खटला दाखल करण्यात आलाय। कारण 19 डिसेंबरला सीबीआयला अत्यंत खात्रीलायक सोर्सेस कडून माहिती मिळाली होती आणि त्याच माहितीच्या आधारावर ही कारवाई करण्यात आली। आता आरोप असे आहेत की लेफ्टनंट कर्नल शर्मा हे नेहमीच भ्रष्ट आणि बेकायदेशीर कारवायांमध्ये सहभागी असतात। संरक्षण उत्पादनांची निर्मिती आणि निर्यात अशा क्षेत्रात काम करणाऱ्या वेगवेगळ्या खासगी कंपन्यांच्या प्रतिनिधींसोबत शर्मा हे गुन्हेगारी कट रचतात। त्या कंपन्यांना मदत करत फायदा मिळवून देतात आणि त्या बदल्यात स्वतःचा फायदा म्हणून त्यांच्याकडून लाच स्वीकारतात। आता दुबई स्थित जी कंपनी आहे त्या कंपनीचं भारतातील कामकाज पाहणारे राजीव यादव आणि रवजीत सिंग असे 2 व्यक्ती आहेत जे सध्या बंगळुरूमधून हे कामकाज पाहतात। हे दोघेही लेफ्टनंट कर्नल शर्मा यांच्याशी नियमितपणे संपर्कात असतात। शर्मा हे त्यांच्याशी संगनमत करून विविध सरकारी विभाग आणि मंत्रालयाकडून त्यांच्या कंपनीसाठी बेकायदेशीर मार्गांनी वेगवेगळे लाभ मिळवून देतात। 18 डिसेंबरच्या दिवशी बंगळुरूतील व्यक्तीच्या सांगण्यावरून विनोद कुमार नावाच्या व्यक्तीनं लेफ्टनंट कर्नल शर्मा यांना 3 लाख रुपयांची लाच दिली होती। या माहितीच्या आधारावर सीबीआयनं दिल्ली, श्रीगंगानगर, बंगळुरू, जम्मूसह अनेक ठिकाणी छापे टाकले। सध्या देखील या ठिकाणी झडती घेतली जाते। त्यात 20 डिसेंबरला सीबीआयनं लेफ्टनंट कर्नल शर्मा यांना सोबत घेत त्यांच्या दिल्ली येथील घरावर धाड टाकली। त्यात सीबीआयनं 2,23,00,000 रुपयांची रोख रक्कम जप्त केली आहे। याशिवाय श्रीगंगानगर येथील घरातून 10 लाख रुपयांची रोख रक्कम आणि 3 लाख रुपयांची लाचेची रक्कम जप्त करण्यात आली आहे। लेफ्टनंट कर्नल दीपक कुमार शर्मा यांच्या नवी दिल्लीतील कार्यालय परिसरातही सीबीआयनं झडती घेतली आहे। या दरम्यान सीबीआयला काही आक्षेपार्ह कागदपत्र देखील आढळून आल्याचं सांगण्यात येत आहे। या कारवाईनंतर लेफ्टनंट कर्नल शर्मा आणि मध्यस्थी व्यक्ती विनोद कुमार या दोघांनाही सीबीआयनं 20 डिसेंबरला न्यायालयात हजर केलं। तेव्हा न्यायालयाच्या आदेशानं त्यांना 23 डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती। तर शर्मा यांच्या पत्नी कर्नल काजल बाली यांच्यावर सीबीआयची करडी नजर आहे। या प्रकरणाचा पुढील तपास आणि एकूणच या सगळ्या रॅकेटमध्ये अजून किती लष्करी अधिकारी किंवा मध्यस्थ व्यक्ती सहभागी आहेत याचाही तपास सध्या सीबीआय कडून चालू आहे। थोडक्यात काय तर दुबई स्थित एका कंपनीला संरक्षण क्षेत्रातील व्यवहारात मदत करण्यासाठी ही लाचखोरी सुरू होती। पण यात संरक्षण मंत्रालयातील लष्करी अधिकारीच अडकल्यानं मोठी खळबळ उडाली। मंडळी, हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर आपल्या राज्यातील सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी एक्सवरील एक पोस्ट लक्ष वेधून घेतली आहे, ज्यात त्यांनी लेफ्टनंट कर्नल शर्मा यांच्या घरातील धाडीत सीबीआयला सापडलेली पैशांची थप्पी आणि सीबीआयची प्रेस नोट असे 3 फोटो शेअर करत म्हटलंय की भारतीय सैन्यातील लेफ्टनंट कर्नल दीपक कुमार शर्मा हे अफाट पैशासह पकडले गेले। दुबईच्या एका डिफेन्स कंपनीकडून त्यांनी लाच घेतली होती। याआधी देखील ते व त्यांच्या पत्नी लाच घ्यायचे।
दमानिया पुढे असंही म्हणाल्या की विचार करून खूप त्रास होतो की यांनी जर निकृष्ट दर्जाचे हत्यार सैन्यासाठी घेतले असतील तर हे किती भयंकर आहे. अशा लोकांवर भ्रष्टाचाराचा नाही तर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला पाहिजे. खरं तर आपल्या देशाला तातडीनं भ्रष्टाचार विरोधात पावलं उचलणं गरजेचं आहे, नाहीतर पूर्ण देश नष्ट होईल. मंडळी, दमानिया यांच्या ट्विट नंतर आता देशातील सामान्य नागरिकांकडूनही या संदर्भात चिंता व्यक्त केली जाते. बाकी यावर तुम्हाला काय वाटतं? तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून कळवा आणि देदानकाला सबस्क्राईब करायला विसरू नका.